निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असून शासनाच्या आरोग्य सेवेचा महिलांनी सर्वाधिक लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्वरोग निदान आरोग्य शिबिरात केले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी रामवाडी इथल्या महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्वरोग निदान आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी वक्तव्य केले। या प्रसंगी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रवक्ते उमेश पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक साळुंके पाटील, आयोजक तथा माजी नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत असून महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा। पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले। आज एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम किसन जाधव आणि नागेश गायकवाडनी घेतलेला आहे। आमचा भाषण झाल्यानंतर ह्या सगळ्या तपासण्या वगैरे चालणार आहेत। त्याच्यामध्ये ज्या नर्सेस, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफनी भाग घेतला त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, कारण तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळेच हा एक चांगला कार्यक्रम आमच्या गोरगरिबांच्या करता घेता आलेला आहे। ही पण गोष्ट मला नाकारता येणार नाही। या आजच्या आरोग्य शिबिरामुळे प्राथमिक टप्प्यातच तुम्हाला तुमच्या आजाराचं निदान कळणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही अलीकडच्या काळामध्ये माता भगिनींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारने विविध योजना ह्या देखील आखलेल्या आहेत आणि त्याच्यातून आमची माता गरोदर राहिल्यानंतर तिला कोणता आहार दिला गेला पाहिजे, तिनं मूल जन्माला दिल्यानंतर त्या मुलाचं संगोपन कसं केलं पाहिजे, अशा खूप काही योजना ह्या राज्य सरकार तुमच्याकरता राबवतं। विम्याची देखील योजना तुमच्या सगळ्यांच्याकरता आणलेली आहे। त्याच्यातून पण तुम्हाला चांगल्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार करण्याच्या करता आपण त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर आज इथं असणाऱ्या सगळ्या महिलांना मला विनंती करायची की धकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणता आजार होईल ते आपल्याला सांगता येत नाही। एकच तुम्हाला सांगायचं की तुम्ही पण काळजी घ्या, आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ, महानगरपालिका काळजी घेईल, आमचे किसनराव जाधव, नागेश, बाकीचे पण सहकारी त्या बाबतीमध्ये तुमच्याकरता अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतील। आहार, विहार, आचार, विचार, उच्चार हा आपला सगळ्यांचा चांगला असला पाहिजे। चुकीच्या जीवनशैलीमुळं आजाराचं वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं। माझी हात जोडून विनंती आहे, कुणी पण चुकीची ती मिसरी लावायची, कुठंतरी काहीतरी व्यसन लावून घ्यायचं, अशा प्रकारे कुटुंबाचंही नुकसान होतं आणि ज्या व्यक्तीला व्यसन लागतं त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं, त्याचं आयुष्य कमी होतं। आपल्या आईवडिलांनी इतक्या सुंदर जगामध्ये तुम्हाला मला जन्माला घातल्यानंतर या आयुष्याचा आपल्या कुटुंबाकरता, आपल्या परिवाराकरता, आपल्या मुलाबाळांच्या करता चांगला उपयोग तुम्ही सगळ्यांनी करून घ्या। म्हणूनच गोरगरिबांना इथं साड्याचं वाटप आणि महिला सर्व रोग आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्याची श्रीमंती ही अतिशय महत्त्वाची असते। कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात मोलाचं सहकार्य आमच्या पोलीस दलांनी दिलं। आमच्या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी ताई, आशा स्वयंसेविका या सर्वांनीच चांगल्या प्रकारचं काम केलं। त्याबद्दल देखील मी त्यांचे मनापासून आभार मानतो। त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले। नंतर अनेक आजारांना सुरुवात होत असताना महिलांमध्ये सातत्याने दिसून येतं की त्याकडे केले जाणारे दुर्लक्ष, मग ते आर्थिक नियोजनामुळे असेल किंवा आपल्या त्याबद्दलची माहिती नसल्यामुळे असेल, दिवसेंदिवस वाढत असलेला सर्वात भयानक आजार म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग।
यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण देखील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. मला या निमित्तानं विनंती करायची आहे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना प्रकर्षाने एक गोष्ट जाणवती, ते म्हणजे उपास तापास व्रतवैकल्य करत असताना सातत्याने या उपवासाच्या नावाखाली शरीराची हेळसांड किती मोठ्या प्रमाणात करावी याचं सुद्धा आता आत्मचिंतन करावं लागेल. कारण की या सणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं शरीराला जे आवश्यक जीवनसत्व विटॅमिन्स याची गरज असताना सुद्धा उपवास करण्याच्या नावाखाली शरीराची जी हेळसांड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या असुविधा निर्माण होतात. मला असं वाटतं नागेशजी गायकवाड आणि किसनभाऊ जाधव यांनी महिलांना या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मोफत दिलेल्या आहेत. महिला यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतीलच, पण आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांनी लेक लाडकी योजना आपल्यामध्ये घेऊन आले. नुकताच 2 दिवसापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये महिलांसाठी असलेले आरोग्य आणि सबलीकरण सक्षमीकरणाच्या सुविधा देखील चांगल्या पद्धतीच्या देण्यात आल्या. थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे, महायुतीचं सरकार हे आपल्या आरोग्यासाठी कटिबद्ध तर आहेच आहे, पण त्याचबरोबर केंद्र शासनाने दिलेल्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न हा चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता आला पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही राज्याचा देशाचा प्रगतीचा आलेख ह्या त्या भागातल्या महिलांच्या सुरक्षितेवरून आणि आरोग्यावरून मोजला जातो, आणि म्हणून मला असं वाटतं की आरोग्य सुविधा देत असताना नागेशजी व किसन भाऊ यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद. कार्यक्रमात प्रारंभी आयोजक तथा माजी नगरसेवक किसन जाधव यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. आरोग्य शिबिराचा कॅम्प आयोजित केलेला आहे. हे रामवाडी UPC सेंटर जवळपास खूप जीर्ण झालेलं आहे. या ठिकाणी महिला प्रसूतिगृह आहे. या महिला प्रसूतिगृहाच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी लोकांना या ठिकाणी सुविधा दिलं जातं, परंतु महानगरपालिकेच्या निधी कमी पडल्यामुळं दादासाहेब आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या या रामवाडी UPC सेंटरच्या विकासासाठीच नवं काहीतरी द्यावं असं आपल्याला मी या व्यासपीठाच्या माध्यमातून विनंती करतो. त्याच पद्धतीनं दादासाहेब माझ्या या ठिकाणी यतीमखाना परिसर आहे, विजापूर नाक्याचा परिसर आहे, लगतलाच इंदिरानगरचा परिसर आहे, फॉरेस्टचा परिसर आहे. या सर्व भागामधील माझे माता भगिनी अल्पसंख्याक समाजाचा या ठिकाणी स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे. तो देखील प्रश्न आपण निश्चितपणे मार्गी लावावा हे आपल्याला विनंती करतो. दादासाहेब आपण समाजासाठी असेल, माझ्या भटक्या विमुक्त समाजासाठी असेल, माझ्या मराठा समाज बांधवांसाठी असेल, माझ्या ख्रिश्चन समाज बांधवांसाठी असेल, आपण काहीतरी धोरणात्मक त्यांचा समाज मंदिरचा प्रश्न असेल, काही जणांचा क्रीडा क्षेत्राचा प्रश्न असेल, तो आपण मार्गी लावावा ही आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो दादासाहेब. आणि आपण या आरोग्य शिबिरासाठी आमच्या छोट्याशा इच्छा भगवंताची परिवाराच्या कार्यक्रमाला आणि राष्ट्रवादी पक्षाने जे आयोजित केले या शिबिराला आपण या ठिकाणी लाभलात, आम्हाला उपकृत केलात आणि आपला आशीर्वाद या ठिकाणी दिलात, त्याबद्दल शतशः मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 ज्येष्ठ महिलांना साड्या तसेच आरोग्य किट देण्यात आले. रामोडी परिसरातील महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.